झाडूवर जुना मोजा घातल्याने काय चमत्कार होऊ शकतो हे पाहिल्यानंतर तुम्ही पुन्हा कधीही मोजा फेकून देणार नाही. पहा, शेवटची ट्रिक खूप अजिबात मिस करू नका, खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही सुद्धा घरातल्या कामांना कंटाळला असाल ना, तर मग या ट्रिक्स तुमच्यासाठीच आहेत. शिवाय या सर्वच टिप्स तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत, कारण तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही पण वाचवणार आहेत. चला तर मग घरातल्या जुन्या वस्तू फेकून देण्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यातील टिप्स वापरून तुम्ही घरातील स्वच्छता आणि तुमची वेळेची बचत सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने करू शकता. या 8 टिप्समुळे तुमच्या घराचे काम एकदम अर्धे होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पाहत राहा. नंबर 1, तुम्हाला जर तुमची पोळी आणि चपाती जर कलरफुल, सॉफ्ट आणि मऊ फुगणारी पाहिजे असेल ना, तर तुम्ही त्याच्यामध्ये 2 गोष्टी नक्की ॲड करा. कणिक मळताना पहा, मीठ घालायचं आहे. अगोदर आपल्याला मिठामध्ये पाणी ओतायचं आहे आणि मिठामध्ये पाणी ओतल्यानंतर आपल्याला 1 चम्मच तेल घालायचं आहे, खाण्याचं तेल जे आपण भाजी चपातीला वापरतो ते, बरोबर. आणि त्याच्यामध्ये चिमूटभर आपल्याला साखर घालायची आहे. जास्त साखर घालायची नाही, पहा चिमूटभरच साखर घालायची आहे. आणि नंतर हे पूर्णपणे आपल्याला मिक्स करून हलवून घ्यायचं आहे. आणि हे पूर्णपणे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पीठ टाकायचं आहे. चपातीचं, पोळीचं असेल ना ते पीठ टाकायचं आहे आपल्याला. आणि आता आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आहे. पहा, कणिक मळताना आणखी एक टिप तुम्हाला सांगते, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. पुढची टिप खूपच याहून भारी आहे. तर पहा, आपल्याला कणिक मळताना खूप चिकट होते, खाली पण चिकटतं, हाताला पण चिकटतं. त्यासाठी आपल्याला 1 चम्मच थोडंसं तेल घ्यायचं आहे. तेल खाली टाकायचं आहे, हाताला पण लावायचं आहे आणि हे पूर्णपणे कणिक हाताच्या साहाय्याने, बोटांच्या साहाय्याने काढून मिक्स करून घ्यायची आहे. आणि व्यवस्थित पद्धतीने आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. त्याच्यामुळे काय होईल पहा, पूर्णपणे ताटाला आणि आपल्या बोटाला, हाताला जी चिकटलेली कणिक आहे ना, ते आपोआप निघून जाते आणि व्यवस्थित आपली कणिक सॉफ्ट आणि मऊ तयार होते. आणि याचे गोळे तयार करताना कणिक आपल्या हाताला अजिबात चिटकत नाही. नंबर 2, जर तुम्हाला अपचनाचा त्रास असेल, वजन वाढलं असेल आणि पोटाची चरबी वाढली असेल ना, तर ही ड्रिंक तुम्ही रोज उपाशीपोटी नक्की घ्या. तर पहा, आपल्याला 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये 1 चमचा ओवा आणि 1 चमचा जिरं ओतायचं आहे. आणि ते पूर्णपणे आपल्याला उकळून पाणी घ्यायचं आहे. आणि पूर्णपणे थोडंसं नॉर्मल थंड झालं की ते पाणी आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे. आणि ही ड्रिंक आपली तयार. तर यामध्ये तुम्ही थोडंसं अर्धा लिंबूसुद्धा पिळू शकता आणि कोमट हे पाणी तुम्ही रोज सिप करून पिऊ शकता. पहा, तुम्हाला याचा चमत्कारिक फायदा खूप तुम्हाला जाणवणार आहे. शिवाय तुम्हाला फ्रेश देखील वाटणार आहे. आणि ही गाळणीतलं जे ओवा आणि जिरा आहे ना, ते नाश करू नका, फेकू नका. हे देखील तुम्ही तव्यावरती भाजून पुन्हा याचा यूज करू शकता. पूड वापरून तुम्ही भज्यामध्ये वगैरे तुम्ही टाकू शकता. इथं याचा यूज 2 प्रकारे तुम्हाला करता येणार आहे. पहा, हे व्यवस्थित तव्यावरती भाजून ते पूर्णपणे बारीक करून वाटून पूड केली ना, तर कशामध्ये सुद्धा वापरता येणार आहे. आणि शिवाय हे पेय देखील तुम्हाला घेता येणार आहे. नंबर 3, आपल्या घरातील किचनमधील अस्ताव्यस्त छोट्या भरण्या ज्या आपल्या कामाच्या असतात, परंतु इकडे तिकडे पडल्या की थोडंसं बारीक त्याला खालीशी बेस असतो, त्याच्यामुळे ते लगेच पडत असतात. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक मोकळं प्लॅस्टिकचं वगैरे भांडं जर आपल्याकडे असेल, डब्बा असेल ना, तर तो आपल्याला घ्यायचा आहे. आणि पहा, आता त्याच्यामध्ये आपल्याला त्या छोट्या भरण्यांना ॲडजस्ट करायच्या आहेत, जेणेकरून व्यवस्थित इकडे तिकडे डुलणार पण नाहीत त्या, पडणार पण नाहीत त्या आणि अस्ताव्यस्त सुद्धा दिसणार नाही आणि दिसताना सुद्धा छान दिसणार आहे. तर पहा, अशा पद्धतीने छोटंसं मोकळं कंटेनर, डब्बा किंवा कशाचा प्लॅस्टिकचा वगैरे डब्बा असेल ना तुमच्याकडे, जो तुम्ही फेकून देता, तर तो फेकून न देता त्याचा यूज अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. पुढची टिप तुम्हाला खूपच फायद्याची ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पाहत राहा. नंबर 4, तेलाची बॉटल किंवा तेलाची किटली. तुम्ही जे काही यूज करत असाल ना, तर पहा, जेव्हा आपण यूज करतो तेव्हा खाली ठेवल्यावरती तेलाचा पूर्णपणे त्याला थर असतो, बरोबर. थर तयार होतं, म्हणजे जिथं आपण ती बॉटल किंवा तेलाची किटली ठेवू ना, तिथं तेलाचं खाली चिकटलेलं राहतं आणि तेलकट होऊन जातं आणि पूर्ण खराब होतं. त्यासाठी आपल्याला एक टिप्स सांगते, ट्रिक्स देते तुम्हाला. एक छोटीशी अशा पद्धतीने डिश घ्यायची आहे. डिश किंवा ताट घ्या, प्लेट घ्या. तर ती छोटीशी डिश किंवा ताट, प्लेट घ्यायची आहे, जे आपल्या बॉटलला किंवा किटलीला बसेल त्या साईजची. आणि त्याच्यावरती ते ठेवून व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे. जेव्हा कधी आपण घेऊ यूज करताना, तेव्हा आहे अशी आपल्याला प्लेट उचलून घ्यायची आहे आणि आहे अशी पुन्हा जागेवर ठेवायची आहे. त्याच्यामुळे काय होईल, खालचा पेस्ट तेलकटसुद्धा होणार नाही आणि तुम्ही वारंवार ही प्लेट धुवूसुद्धा शकता आणि व्यवस्थित तुम्ही ऑर्गनाईज देखील करू शकता. नंबर 5, छोटी भांडी, छोट्या वाट्या, छोटे चमचे, जे गाळण वगैरे, ज्या अशा काही वस्तू आहेत ना, ज्या तुम्हाला सतत लागत नाहीत आणि त्या इथं तिथं पडलेल्या असतात आणि ज्यावेळेस ती वस्तू लागती तेव्हा ती सापडत नाही किंवा ती खूप धूळ पडलेली असते आणि खूप खराब झालेली असते. मग अशा वेळेस आपल्याला ती घेताना सुद्धा आपल्याला खूप त्रास होतो, धुवून घ्या वगैरे. त्याच्यामुळे काय करायचं आहे, आपल्याला इथं तिथं ह्या गोष्टी पडण्यापेक्षा आपली व्यवस्थित पॅक बंद करून ठेवून द्यायचं आहे आणि जेव्हा लागेल तेव्हा ते आपण वापरात यूज करू शकतो.
शकतो, घेऊ शकतो. आणि एका ठिकाणी सर्व गोष्टी आपल्याला सापडतात, पण त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक छोटासा रिकामा कंटेनर तुमच्याकडे असेल ते तुम्ही घ्या, जो तुम्ही फेकून देता, बरोबर. ते इथं तिथं फेकून देण्यापेक्षा काय करायचं आहे, त्याचा आपल्याला यूज करायचा आहे. अशा पद्धतीने वाट्या ज्या आहेत ना, त्या वाट्या एकसारख्या एकात एका तुम्ही घालून घेऊ शकता, घालून ठेवू शकता. किंवा ग्लास असतील तुमच्याकडे एकात एक बसणारे, असे ग्लास तुम्ही यूज करत नसताल तर ते ग्लास एकात एक घालून व्यवस्थित पद्धतीने अशा पद्धतीने मोठ्या कंटेनरमध्ये ठेवायचं आहे. तर पहा, छोटे छोटे चमचे असतात जे आपण वापरत नाही किंवा कधीतरी यूज करतो, बरोबर. असे चमचे सुद्धा इकडे तिकडे पडतात आणि ऐनवेळी सापडत नाही. आणि गाळण, एक्स्ट्राची गाळण वगैरे जी काय आहे ना तुमच्याकडे, तर ती सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित पॅक बंद करून ठेवून देऊ शकता, जेणेकरून जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही यूज करू शकता. कारण बऱ्याच वेळा काय होतं, आजकाल आपल्याकडे खूप डबल डबल वस्तू असतात, त्याच्यामुळे आपण काय करतो, एकाचाच यूज करतो, दुसऱ्याचा यूज सतत होत नाही. अशा छोट्या छोट्या वाट्या असतील तर त्या वाटेसुद्धा एकात एक घालून आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित पद्धतीने कंटेनरमध्ये टाकायचं आहे, जेणेकरून आपल्याला ज्या वेळेस ह्याचा यूज पडेल, ज्यावेळेस ह्याची गरज पडेल, त्यावेळेस आपण त्याचा यूज करू शकतो. आणि शिवाय त्या वस्तू खराबसुद्धा होणार नाहीत. त्याच्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. वस्तू इथं तिथं पडण्यापेक्षा, भांडी इथे इकडे तिकडे पडण्यापेक्षा व्यवस्थित एकाच डब्यामध्ये, एकाच बॉक्समध्ये किंवा एकाच कंटेनरमध्ये तुम्ही ठेवून द्या. नंबर 6, पाण्याच्या बॉटल्स. पहा, इथं पाण्याच्या बॉटल्स अशा पद्धतीने असतात, ज्या सेम सेम असतात, सर्वांच्याच सेम दिसतात. जर तुमच्यात लहान मुले असतील ना आणि स्कूलमध्ये अशा बॉटल घेऊन जात असतील, पहा आजकाल तर सर्वच बॉटल अशा वापरतात, तर त्याच्यावरती नाव कुठेच नसतं किंवा मुलांना समजत नाही आपली बॉटल कोणती आणि ते हरवतात देखील. त्याच्यामुळे इथं तुमचे पैसेसुद्धा वेस्टेज जातात. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक अशा पद्धतीने परमनंटली मार्कर हवा आहे आणि सेलोटेप हवा आहे. तर त्याचा काय करायचं आहे आपल्याला, पहा पुढे पाहतालच. त्याच्यामुळे काय होईल, तुमची जे बचत असेल, लहान मुले असतील, सतत गोष्टी हरवत असतील, पाण्याच्या बॉटल्स हरवत असतील, तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला याचा यूज नक्की होणार आहे. ही ट्रिक नक्की तुम्ही वापरून पहा. परमनंटली मार्कर आपल्याला घ्यायचं आहे. परमनंटली मार्कर घेऊन त्याच्यावरती जे काही आपल्या मुलाचं नाव असेल ना, ते नाव टाकायचं आहे. आणि ते नाव टाकून झाल्यानंतर काय करायचं आहे ते सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पुढची टिप ह्याच्यापेक्षा खूप भारी आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. पहा, जे काही नाव असेल ना, नाव टाकायचं असेल ना तुम्हाला, ते तुम्ही तिथे नाव टाकून घेऊ शकता. आणि त्याच्यावरती आता आपल्याला हा सेलोटेप आहे ना, ते व्यवस्थित पद्धतीने चिटकून घ्यायचं आहे. व्यवस्थित पूर्ण आपल्याला अक्षरावरती सेलोटेप व्यवस्थित चिटकून घ्यायचं आहे. चिटकवताना व्यवस्थित पॅक करून चिटकवा, जेणेकरून इथं तिथं घड्या त्याला पडणार नाही. अशा पद्धतीने व्यवस्थित सेलोटेप लावून घ्या, जेणेकरून ते दिसायला पण छान दिसेल. तर पहा, व्यवस्थित सेलोटेप आपल्याला व्यवस्थित नखाच्या साह्याने आपल्याला व्यवस्थित दाब देऊन व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. पहा, अशा पद्धतीने तुम्ही जर बॉटल धुतली, कितीही पाण्यात बुडवली, तरी ते पूर्णपणे मार्कर नाव अजिबात जाणार नाही. पहा, अशा पद्धतीने डार्क मार्कर सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा फेंट मार्कर तुमच्याकडे अवेलेबल आहे तो वापरू शकता. नंबर 7, झाडूला एकदा मोजे घालून तर पहा. अशा पद्धतीने आपल्याला तुमचा घरचा जो झाडू आहे ना, तो झाडू घ्यायचा आहे. तर पहा, आणि अशा पद्धतीने तुमच्याकडे एक सॉक्स असेल, मोजे असतील घरी, जे तुम्ही वापरत नाही, जे तुम्ही फेकून देणार आहात, तर अशा पद्धतीने एक मोजा घ्यायचा आहे आपल्याला आणि ते झाडूला व्यवस्थित घालून घ्यायचं आहे. पहा, झाडूला मोजा घातल्यावर काय कमाल होते ते. आठवड्यातून किंवा किमान महिन्यातून तरी झाडूला मोजे नक्की घाला. झाडूमध्ये मोजा घालताना व्यवस्थित घाला, जेणेकरून ते झाडूचे व्यवस्थित कांड्या तुटणार नाहीत. लक्षात घ्या. त्याच्यामुळे व्यवस्थित घालताना मोजे व्यवस्थित घालून घ्या. पहा, झाडू जर असाच तुम्ही यूज केला ना, तर झाडूचे पूर्णपणे जे काय असतात ना, फांद्या वगैरे ते तुटून जात असतात. त्याच्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने मोजे घालून घ्यायचा आहे, सॉक्स घालून घ्यायचा आहे. इथं लबर बँड तुम्ही व्यवस्थित पॅक करून घेऊ शकता. इथं माझा सॉक्स जो आहे ना, तो खूप टाईट असल्यामुळे इथं लबर बँड मी इथं लावलेले नव्हते. तर पहा, व्यवस्थित पद्धतीने जे तुम्ही काही तुमचे कानाकोपरा असेल, बिचकी असेल, बेडचा मधला भाग असेल किंवा कॉच असेल वगैरे, तर त्याच्यामधला जो पेस आहे ना, तिथं आपल्याला झाडू घालता येत नाही. जरी झाडू घालून झाडायचं म्हटलं तर पूर्ण झाडू मोडून जातो, व्यवस्थित धूळ निघत नाही. तर अशा पद्धतीने जी आतल्यात कोपरा जे आहे ना, तिथं पूर्णपणे तो झाडूचा टोक आहे ना मोजाचा, ते पूर्णपणे आतमध्ये घालून घ्यायचं आहे. पहा, अशा पद्धतीने जिथं तुमचा पेस जात नाही, हात जात नाही, जिथं झाडू सुद्धा व्यवस्थित बसत नाही, अशा पद्धतीने इथं मोजा घालून झाडू तुम्ही आतमध्ये घालून घ्यायचं आहे. पहा, पलंगाखाली, कॉच खाली, बेड खाली, जिथं अशी जी जागा आहे ना, त्या ठिकाणी झाडूला मोजा घालून, सॉक्स घालून अशा पद्धतीने व्यवस्थित कचरा घाण काढून घ्यायची आहे. झाडूला मोजा घातल्यामुळे झाडू तुटत नाही, शिवाय कचरा सुद्धा पूर्ण निघून जातो आणि मोजालाच चिटकून बसतो. नंबर 8, पहा, ही ट्रिक पण खूप महत्त्वाची आहे. पहा, मिठाची भरणी. मिठाची भरणी मोठी असते आपली, भरपूर मीठ आपण घातलेलं असतं, पण जेव्हा कधी आपल्याला मीठ लागतं तेव्हा आपण त्या मिठामध्ये हात घालतो किंवा खरकट्या हाताने मीठ घेतो किंवा सतत त्या मिठाच्या भरणीला हात लावून लावून ती भरणीसुद्धा खराब होते. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, छोटी मिठाची भरणीसुद्धा आपल्याला वापरायची आहे, जेणेकरून दरवेळेस आपल्याला मीठ लागलं की छोट्या भरणीतून आपण घेऊ शकतो. मोठ्या भरणीला सतत आपण हात लावू शकत नाही, लावत नाही. त्याच्यामुळे मोठ्या भरणीतून नेहमी कायम लक्षात ठेवा, छोट्या भरणीत मीठ आपल्याला ट्रान्सफर
ट्रान्सफर करत राहायचं आहे आणि घेताना आपल्याला छोटी भरणी वापरायची आहे, जेणेकरून मोठी भरणी खराब पण होणार नाही आणि मोठ्या भरणीतलं मीठसुद्धा खराब होणार नाही आणि खरकटे किंवा खराबसुद्धा होणार नाही. गृहिणींनो, पुढची टिप यापेक्षाही भारी आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 9, तेलाच्या बाटल्या आणि तेलाचे डबे. पहा, या 2 गोष्टी तर प्रत्येक घरात असतातच आणि आपण काय करतो, आणतानाच मोठी साईज आणतो. पण लक्षात ठेवा, कधीही मोठी साईज आणायची नाही. कोणासाठी सांगते मी? ज्यांच्या घरात लहान मुले आहेत ना त्यांच्यासाठी. कारण ते काय करतात, सतत ते खेळत असतात किंवा घेताना व्यवस्थित घेत नाही आणि खूप सारं सांडत असतात. आणि आजकाल महागाई तर खूप वाढलेली आहे. त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला आहे, मोठी भरणी घेण्याच्या ऐवजी छोट्या छोट्या भरण्याच आपल्याला आणायच्या आहेत. भलं 4, 5, 6 तुम्ही आणा, परंतु छोटे छोटेच आणा. आणि पावडरचे डबेसुद्धा छोटे छोटे आणा, मोठे डबे अजिबात आणू नका. कारण पावडरचे डबेसुद्धा अशाने खूप खेळून किंवा नाश करून खूप वाया जातात आणि शिवाय मोठा डबा आणून आपण तो खोलल्यानंतर त्याचा वास पण थोड्या दिवसांनी कालांतराने निघून जात असतो. त्याच्यामुळे तुम्ही छोट्या छोट्या डबे आणा, भरपूर क्वांटिटीमध्ये आणू शकता, परंतु छोटे छोटे आणा. त्याच्यामुळे काय होईल, पावडरचा डब्बासुद्धा प्रत्येक वेळेस खोलल्यानंतर प्रत्येक वेळेस नवीन फ्रेश पावडर तुम्हाला यूज करता येईल, जेणेकरून त्याचा वाससुद्धा जाणार नाही, वाससुद्धा टिकून राहील आणि नासधूससुद्धा होणार नाही आणि तेलाच्या बाटल्या, तेलसुद्धा नाश होणार नाही आणि व्यवस्थित घेता पण येईल, व्यवस्थित ठेवता पण येईल. लक्षात घ्या, त्याच्यामुळे मोठी बाटली कधीही यूज करू नका, छोट्या छोट्या बाटल्याच वापरा. ही बचत जरी तुम्हाला छोटी वाटली ना, तरी कधीही छोट्या बचतीपासूनच मोठी बचत होत असते. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, ही टिप्ससुद्धा तुम्ही नक्की वापरून पहा. अशा पद्धतीने एक मोकळा कंटेनर तुमच्याकडे असणारच आहे, जो प्रत्येक जणांच्या घरात काही ना काही आपण आणतो मुलांसाठी तेव्हा असतं. तर ते फेकून न देता आपल्याला अशा पद्धतीने त्याच्यात व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवून द्यायचं आहे आणि जेव्हा लागेल, जसं लागेल तसं एक एक काढून आपण घेऊ शकतो. तर पहा मैत्रिणींनो, ह्या होत्या अशा 9 टिप्स, ज्या तुम्हाला कशा वाटल्या, कोणती टिप्स सर्वात जास्त उपयोगी पडणारे आहे आणि कोणती टिप्स सर्वात जास्त आवडली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथेच बस करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट विषयासोबत, नेक्स्ट टॉपिकसोबत. डिस्क्रिप्शनमध्ये बाकीच्या व्हिडिओंची लिंक दिली आहे, पाहिजे असतील तर नक्की जाऊन पहा. आणि अशा मोटिवेशनल होम टिप्स आणि ट्रिक्ससाठी आणि क्लिनिंग टिप्ससाठी, ऑर्गनायझेशन टिप्ससाठी आपल्या गृहिणी फॅशन लॅब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढील व्हिडिओची वाटसुद्धा नक्की पहा.